गुड मॉर्निंग सर्वांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूया डायरेक्ट ग्राउंडवरून. तर मस्तपैकी 2 टीमा केल्या आणि मॅचेस चालू झाले. आमची बॅटिंग आहे, बॅटिंग फारच पेपर न उद्या. तुला मी त्याच्यासाठी फोन नाही केला, म्हटलं हा याला फोन केला तर येईलच नाही. मग आठवलं ना उद्याचं पेपर आहे. एवढं गरजेचं नाही रे, थांबायचं नाही एखाद शेवटचं खेळून जावं आता. अबे क्या पारस. असा डबल 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 डबल. नाही 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 नाहीये नाहीये पळना. डबल 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 डबल. नाही नाही अर्धवटच रोखून राहिले पण सगळे. हट. हा का राहू दे. आता मस्तपैकी रेडी झालेलो आहे, ऑफिसमध्ये आलो आहे आणि गरम गरम नाश्ता, लगेच फ्लावरची भाजी आणि चपाती. तर आता हे खातो आणि परत आज मला कोपरगावला पण जायचं आहे. संजुनी कॉलेजवर एक छोटंसं काम आहे. त्याच्यानंतर दीदीकडे जायचं आहे, तिच्याकडून प्रोजेक्टर आणायचं आहे मला. त्यांच्या क्लासवर आहे, ते मला उद्या ऑप्शनसाठी लागणार आहे. तर प्रोजेक्टरवरच सगळं करणार आहे आम्ही. लक्ष जागी मावळा क्रिकेट संघ आयोजित. चला आता निघालो होतो कोपरगावला, पण मग आता ॲक्च्युली इथंच लय वेळ लागून गेला बॅनरला. 1 तास तर इथंच लागून गेला. तर निघतो आता पटकन. सिद्धू पण होतं. बॅनरचं काम आमचं एकदम टकाटक झालेलं आहे. चला आता पोहोचलो एकदाचं कॉलेजला, गाडी लावली इथं आणि तर पहिले तर माझं काम करून घेतो पटकन. लेट झालं खूप. तर आता सर भेटले होते, तर ते एकटेच आले होते. तर झालं काम माझं. नेक्स्ट वीकमध्ये होणार आहे जे बाकी आहे ते. चला आता जातो दीदीकडं. तर पोचलो इथं आता जिजूंकडं. दीदीने मस्त पिझ्झा बनवला आहे. काय करते त्याच्यात? लस्सी? हां, तुम्हाला दुसरं काही प्यायचं आहे का? नाही पण हे गरम झालं. शुगर नाही ते ऑनलाईन मागवलं मी. मँगो पण आहे तुमच्यासाठी. हे पण आणलं आणि कॅडबरी पण आणली मी. प्रोटीन बार. तर प्रोटीन बार आणि ते शेक मस्तपैकी 6 मागवले मी. हां, म्हणजे आवडतं का नाही. तर हे बघा मस्त पनीर पिझ्झा इथं रेडी होतोय. तू खाल्ला का? मीच बाकी म्हणजे. हे बघा मस्त पिझ्झा खूप दिवसांनी खातो. एकदम तसं पूर्ण भरलं आहे, कारण जिजूंनी पण अर्धा ठेवला होता माझ्यासाठी. आणि आता हा सेकंड खातोय मी. सेकंड नाही, थर्ड. बघतो एखादी बाईट जाईल मला, तेवढी खातो आता. पण छान लागतोय मस्त. हे बघा इशू आलेला आहे आणि इशूला मी आलेला पेन्सिलचा बॉक्स दिला, पण त्याला अजून समजलं नाही की त्याचे स्पेशल काय काय सापडलं. हा, तुझं नाव आहे त्याच्यावर. काय ग? डायरेक्ट ते नाही का प्लेट लावून स्लॅबला लावत तसं. मला तो पाया भरून घ्यायचा वाटलं होतं, मग तसं चाललं असतं. पण आता अर्ध बांधकाम आणि अर्ध ते आहे ना, सक्सेस नाही होणार. बाकी मटेरियल काय नाही, माझी गाडी आली मी मटेरियल घेऊन जाईल. तर चला आता निघतोय मी इथून. आता 5 वाजले, 5 नाही 4:30 झाले. आणि जिजूंचं पण थोडंसं काम आहे येवल्याला, तर ते पण येत आहे. तर आम्ही सोबतच निघतोय. माझी FZX मी इथंच ठेवतोय. आम्ही सगळे कारनीच चाललोय. मी पण सगळं आहे याच्यातच, सगळं आहे ना, वायरिंग सगळं. कारण उद्या माझी गफलत नको व्हायला. ओके, रिमोट पण आहे. चला आता निघतोय XUV घेऊन. आणि माझी गाडी आता इथं लावून गेली पार्किंगला. तसं जमल जेव्हा चक्कर होईल तेव्हा मी घेऊन जाईल आता. कारण जिजू म्हटले चला आमच्यासोबत. जिजू बोलले विषय क्लोज. आणि हे नानाजी बघा, म्हणजे जिजूंचे पप्पा, यांनी आता हे काम केलं सगळं. पण
हे काही ना काही करतच राहतात. म्हणजे शक्यतो हे लेबरचं काम आहे सगळं. पण मग आता शांत बसवत नाही का, म्हणजे असं वयस्कर माणसांना शक्यतो शांत बसवतच नाही. चला शेठ, डॅडा खाली गेले का? ये देखो खानी वानी है और ये रहा गबरू भाग रहा है उधर, पकड़ो गबरू को. देखो कैसे हो गया हमारा गैब्रियल इंडिया. पतला हो गया बहुत, पहले बहुत मोटा था, अभी पतला हो गया. तर आता येवल्याच्या एकदम जवळ पोचलोय आम्ही. आणि इशू बघा झोपेतून उठला आत्ताशी. चला आता पोचू लवकरच. हा शेठची झोपा झाली, पुढं निघाला का झोपायचं. बाबांसारखं तुला पण खोकला येतोय का? मग नाही का घाण खाल्ली त्यांनी. हा कपकेक खाल्ले ना. कपकेक खाल्ले लगातार 7 दिवस पकडला गेला, नाही तर कदाचित ICU मध्येच असता. 17 का बरं असं करतो रे डायटिंग का बरं? ऐक डायटिंग नाही करायची त्याला, फक्त हेल्दी खायचंय, हो. त्यात बी तो असं आणि करतो. कपकेक बी खाणं 50 दिवस रोज, 70 दिवस रोज खायची काही गरज नाही ना. असे बोलणे खात राहतो डॅडाचे तो कंटिन्यू, ऐकतच नाही. म्हणजे मी पण पहिले बोलणे खायचो, पण मी सुधारलो आता बऱ्यापैकी. पण मध्येच मी पण बिघडून जातो. हा ना, तुम्हाला दोघांना ट्रॅकवर आणावं लागेल. त्याला कसं आणावं, हा लपून लपून खातो. म्हणजे मी तरी सांगून खातो. हा ना, हा भाऊ लपून खातो, ते पकडला रंगी हात. उतरा. आ गए कब का इंतजार कर रहा. खोल ना ते लॉक, खोल ना. कब का इंतजार कर रहा. हे बघा सिम्बा आला मला वेलकम करायला. आपलीच गाडी आहे मुता. हेच तर लागत आपल्याला. कसा सुसू करतो बा टायरवर. येईल तर सायकल लगेच भेटली, फ्रेंड पण भेटला, सायकल पण भेटली. एन्जॉय. तर हे बघा आता मी पितोय हे चॉकलेट शेक. जिजूंनी पण पिला, मस्त लागलं, त्यांना तर आवडलं, छान लागलं. तर मी पण पिऊन बघतो कसं आहे. पोट दुखतंय ना आता, भरणारच होतं ते, एवढं काय प्यायची गरज होती का? एक प्रोटीन शेक पिला आणि 2 पोळ्या खाल्ल्या डायरेक्ट. याचं डायरेक्ट डेमचं भरून गेलं. हा बघा पिल्लूनी माझी इंडियन जर्सी घातली. ते पण कोणाची फेवरेट, माय रोहित शर्माची. कोणाची पॅन्ट काढतोय आता? अरे का बरं तुला हे आज कपडे घालायचे असे? का बरं असे कपडे घालायचे तुला आज? हे बघा माझी पॅन्ट आणि माझाच शर्ट. थांब दाढी बांधून देतो इकडे. बघा असं काही लोक दिसतोय याचा. हे बघा ही छड्डी आणि पॅन्ट. मला आज काय झालंय काहीच कळत नाही. हे बघा काही घालून घेऊ राहिला, काहीही. गेला लगेच बाबाला दाखवायला पुढं. परत दुसरं शर्ट काढलंय. काय नेमकं तुला करायचं काय आज मला समजेल का? 10-12 एक खटी. तुझ्या वजन एवढं होऊन जाईल ते सगळं. मम्मीने कालच आवरून ठेवलं होतं, सगळं अस्तं व्यस्त करतोय तो. काय आता जिजू चालले कोपरगाव, बॅक टू रिटर्न. त्यांचं काम आज काय झालं नाही, ते ज्या कामासाठी आले होते तर ते काय नाही, ते मीच करून घेणार आहे उद्या. आणि त्यांना फोनवर ते सांगून देईल काय काय नाही तसं. तर चला आता गाडी काढतोय बाहेर. तर जिजूंच्या आता निघतोय, 10 वाजले. काय नको जाऊ ना, तूच चाललाय उलट मला सोडून. आता भेटलो एवढं पुरेसं नाही का? कायमचं पाहिजे की मी तुला? रडायचं नाही पहिले. बाय बाय. त्या कुंड्यांमधली सगळी माती काढ. आज ती पप्पी घेऊन टाकली. नाकाची पप्पी घेतो मग आता कुठे घेतो. चलो बाय बाय. चला. बाय.
बाय बाय.